प्लॅटफॉर्म क्रमांक 7 वर येत आहे. 11 वर्षात 30 मिनिटांची छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जानेवारी ही पुणे प्लॅटफॉर्म क्रमांक 7 वर आली. प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वर आलेली लोकल रात्री 12:01 सकाळला जाणारी ही लोकल आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक 4 ही लोकल रात्री 12:00 सर मी नितीन गायकवाड वसईवरून आहे. आम्ही लखनौवरून या गाडीमध्ये प्रवास करत होतो. अचानक आम्ही जळगाव सोडल्यानंतर गाडी थांबल्यानंतर आम्ही एक 10-15 मिनटं वेट केला. आमचे सहकारी पुढच्या बुकीमध्ये होते. त्यांनी फोन केला आम्हाला की गाडीला आग लागलेली आहे. त्याच्यानंतर आम्ही खाली उतरलो. खाली उतरल्यानंतर परिस्थिती आम्ही बघितली. आमचे बाबा म्हणजे ते खाली उतरले. त्यांनी पुढे गेले. त्यांनी पाहिलं तिथे पण गाडीला काय आग लागलेली नव्हती. थोडीशी लोकांचा गैरसमज झाला. त्या गैरसमजातून हा सगळा प्रकार घडलेला आहे. गैरसमज असा झाला की कोणीतरी गाडीमध्ये चेन खेचली गेली. गाडी स्पीडनी होती. तो ब्रेक घेतला गेला. ब्रेक घेतल्यानंतर पटरीतून ज्या चिंगाऱ्या निघाल्या त्या चिंगाऱ्यांचा गैरसमज लोकांनी असा केला की गाडीच्या डब्याला आग लागलेली आहे. आणि त्याच्यामध्ये जी भागदौड झाली आणि ज्या क्षणी गाडी थांबली त्या क्षणी लोकांनी उड्या मारल्या. लेफ्ट साईडने राईट साईडने दोन्ही साईडने उड्या मारल्या. पण एका साईडने गाडी येत होती बेंगलोर एक्सप्रेस. त्याच्याखाली जवळजवळ 12 लोक तात्काळ चिरडली गेली आणि काहींना धक्का लागला. ती लोक हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत. पण त्या क्षणी आम्ही म्हणजे आमचे बाबा दिनेश जाधव यांनी आम्ही त्या तिथ्याने दोन बॉड्या आम्हाला दिसल्या. पण बाकीच्या बॉड्या दिसल्या नाही. कारण त्या ज्या बॉड्या होत्या त्या ट्रेनला अटकलेल्या होत्या. 2 बॉड्या त्या आम्ही बघितल्या. जाधव आम्ही बुद्धा घ्यायला गेलो होतो लखनौला. लखनौवरून आम्ही ट्रेन पकडली पुष्पक लखनौ ते मुंबई. ती ट्रेन आमची भुसावळला आल्यावर 1.5 तास ही ट्रेन लेट होती. आणि 1.5 तास लेट असल्यामुळं भुसावळच्या नंतर ती ट्रेन मला तरी वाटतो कारण मी त्या एसीमधून मी दरवाजापाशी आलो होतो तेव्हा मी तो स्पीड बघितला होता. स्पीड खूप भयानक होता. आणि अचानक ती गाडी नंतर थांबल्या गेली. आणि थांबल्यानंतर आम्हाला समजलं काहीतरी झालेलं आहे. जसं आम्हाला समजलं तसं आम्ही बाहेर उतरून पाहिलं तर कोण बोलले आग लागले, कोण बोलले त्या गाडीने काहीतरी लोक चिरडले लागले. मग आम्ही उतरून जेव्हा पाहिलं तर आग वगैरे काय लागली नव्हती. पण तेवढे त्या डब्यातून उतरलेली लोक एवढी भयानक घाबरली होती आणि त्यांना बघून आम्ही पण घाबरलो होतो. आणि जेव्हा आम्ही तिथं गेलो परिस्थिती बघत तिथं भरपूर लोक गाडीखाली चिरडली होती. एक बाई तर लेडीज ती मेलला चिटकून पुढं आली होती. तिला काही लोक काढण्यासाठी प्रयत्न करत होते. म्हणजे एकदम भयानक परिस्थिती होती आणि अक्षरशः लोक घाबरली होती. आणि तिथल्या आजूबाजूच्या गाववाल्यांनी थोडे लवकर फटाफट येऊन जरा मदत केली. आम्हाला तिथे 1 तास आमचा तिथे गेला. 1 तासानंतर आमची गाडी तेवढी काढली. पण ट्रेनमधले लोक अक्षरशः घाबरली होती. नाशिकवर येतो असा हा प्रकार घडलेला आहे. डब्याला आग वगैरे लागली नव्हती. लोकांचा थोडासा गैरसमज झाला स्पायकर झाल्यामुळं. एवढंच फक्त हे झालेलं आहे. आणि चेन घेतली आग लागली म्हणून ताबडतोब लोकांनी उड्या मारल्या. ट्रेनच्या डब्याला आग लागली होती असं काही नाही, आग लागली नव्हती. कारण की ती ट्रेन आता आम्ही घरपर्यंत आलो. ट्रेन 1.5 तास आधी लेट होती आणि पुन्हा मग 1.5 तास लेट झाली. अशा प्रकारे आम्ही आता कल्याणला सुखरूप पोचलो. सगळे आमचे सहकारी सगळे प्रवासी सुखरूप कल्याणला आलेले आहेत. फक्त दुर्घटना झाली. माननीय आठवले साहेबांनी आम्हाला फोन करून विचारपूस केली कसं झालं. आणि माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी पण मृतांना ताबडतोब 5 लाख रुपये डिक्लेअर केले अशी आम्हाला बातमी आली. खूप चांगलं झालं. पण काही लोकांचा जीव गेला. दुर्घटना झालेली आहे. दुःख झालेलं आहे. पण आम्ही सगळे सुखरूप घरी आलेलो आहोत. ज्या वेळेला घटना घडली त्यावेळेला काय परिस्थिती होती डब्याची? परिस्थिती फार बिकट होती. ट्रेन थांबली होती. सगळे लोक खाली होते. आम्हाला काही सुचत नव्हतं. आमच्या घरून फोन येत होते. आमचे घरवाले म्हणजे आई मिसेस सगळे नातेवाईक रडत होते काय झालं ट्रेनला, टीव्हीवर घटना घडली, काय ॲक्सिडेंट झाला, आग लागली. पण आम्हाला फोन एवढे आले. आम्ही सांगितलं काही नाही, आग लागलेली नाही आणि सगळं सुरळीत आहे. आम्ही थोडंसं संयम बाळगला आणि सगळं सुरळीत केलं.
लोकांना सांगितलं खाली उतरू नका, खाली उतरू नका, आग लागलेली नाही, असं आम्ही केलं. या प्रकारे मदत जेवढी करता येईल तेवढी आम्ही केली. सर काय घटना घडली होती त्यावेळेला? आम्ही लखनौवरनं पुष्पक एक्सप्रेसनी मुंबईकडे येत होतो घरी कल्याणकडे. पुष्पक भुसावळ स्टेशन सुटल्यानंतर जळगावला गाडी थांबत नाही, पण जळगावला गाडी थांबली होती आणि त्याच्यानंतर गाडी फास्ट चालली होती. गाडी फास्ट चालला असताना गाडी जेव्हा फास्ट चालते तेव्हा रुळामधून आणि त्याच्या चाकामधून थोडंसं स्पायकर होतो, म्हणजे थोडीशी आग निघते. अशा वेळेला काही प्रवासी दरवाजात बसले होते, त्यांना वाटलं डब्याला आग लागली आणि ते ओरडले, आग लागली, आग लागली. आणि अशा वेळेला काय झालं, कोणतरी चेन खेचली ताबडतोब आणि धडाधड उड्या मारल्या लोकांनी ट्रेनच्या बाहेर. ट्रेनच्या बाहेर उड्या मारल्यानंतर बाजूच्या ट्रॅकवरनं बँगलोर एक्सप्रेस चालली होती आणि त्याच्याखाली जवळजवळ 30-40 लोकांनी उड्या मारल्या आणि त्याच्याखाली जवळजवळ 10 ते 11 लोकांचे ते त्याच्याखाली पकडले गेले. असं अशा प्रकारे मी माझ्या डोळ्यांनी 2 मृत्यू ते बघितले आणि तत्काळ तिथं काय मला करता येईल मदत ते आम्ही आमचे मित्र, आमचे दिनेश जाधव, नितीन गायकवाड हे सगळे आमचे मित्र होते. आम्ही गेलो बुद्धगयाला, नेपाळवरून येत होतो. आम्ही ती मदत जेवढी करता येईल तेवढी केली. अशा प्रकारे सगळा घटनाक्रम झालेला.